चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सोशल मीडियावर भांडणांचे व्हिडिओ टाकून लोकांना पागल कसं बनवायचंय। तर तुमच्याच आवडत्या अक्क्या बनसोडेबद्दल आज आपण परत बोलणार आहोत। त्याच्या फॅमिलीत एक मॅटर झालं होतं, त्याबद्दल बोलणार आहोत। आता सुरुवात करूया व्हिडिओला थोडाही उशीर न करता। तर सर्वात आधी तुम्हाला काय घडलं ते सांगून देते। तर 15 तारखेला अक्क्या बनसोडेचा भाऊ तुषार बनसोडे याचा व्हिडिओ आला होता यूट्यूबवर। त्या व्हिडिओमध्ये अक्क्या बनसोडेचा भाऊ तुषार बनसोडे अक्क्या बनसोडेची घरी वागणूक कशी आहे ते सांगतोय आणि तुषार बनसोडे बरोबर अक्क्या बनसोडेची आई पण बसलेली बाजूला। तर हे दोघं त्याच्या घरची वागणूक कशी आहे हे दाखवताय आपल्याला व्हिडिओमध्ये आणि सांगताय। तर चला बघून घेऊया आपण काय म्हणता येतं। तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे तुषार बनसोडे। तुम्हाला हे पण माहिती आहे की माझा मोठा भाऊ अक्क्या बनसोडे। तर गेले 8-15 दिवस अक्क्या बनसोडेच्या घरात वागणूक एकदम चेंज झालेली आहे। त्याच्यात त्याला पैसा आल्यामुळे त्याने घरच्याला एकदम सोडून दिलेले बघणं। मदरला पण घरी रोज त्रास चालू आहे, रोज फोनला शिव्या चालू आहे। तो म्हणतोय आता त्याचा पैसा भेटला त्याचं वेगळं झालेलं आहे, त्याने लग्न केले त्याचं वेगळं राहतोय त्याचं तो मग घरात रोज घरी जाऊन मम्मीला जाऊन शिव्या देतोय। आता विचाराच तुम्ही मम्मीला काय काय चालू आहे। आणि अक्क्याची मम्मी आहे, अक्क्याचा इतका त्रास असतो ना घरी येऊन घाण शिव्या देतो, खालच्या दराला जाऊन शिव्या देतो, बुधवार पेठात जाय म्हणतो मला 150 रुपयावर धंदा कर, तू माझी मम्मी नाही। तर सर्वात आधी आपण मागे व्हिडिओ केलेला गणेश विनायक वागचोरे यांच्यावर एक व्हिडिओ केलेला होता, म्हणजे रोस्ट केलेला होता। त्या व्हिडिओमध्ये विनायक वागचोरेची आई होती आणि गणेश शिंदेच्या व्हिडिओमध्ये गणेश शिंदेची आई होती। मला तर वाटतं या व्हिडिओच्या भांडणांमध्ये आईचं कॅरेक्टर खूप महत्वाचं आहे, नाही का? कदाचित व्ह्यूज जास्त येत असतील। तर तुषार बनसोडे आणि त्याची आई व्हिडिओमध्ये सांगते की अक्क्या बनसोडेची वागणूक घरी कशी आहे। घरी तो घरात तो किती घाण बोलतो आईलाही आणि भावांनाही। जीवे मारण्याची धमकी दिली म्हणे अक्क्या बनसोडेने आणि अक्क्या बनसोडे त्याच्या आईला म्हटला म्हणे की तू बुधवार पेठेत जाऊन बस असं। तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अक्क्या बनसोडेचा व्हिडिओ आला। अक्क्या बनसोडे व्हिडिओमध्ये एका आजीला घेऊन आलेला होता। त्या आजीने एवढी भारी ऍक्टिंग केली आहे। त्या आजी म्हणतात की माझ्या सुनेने माझ्या मुलाला जहर देऊन मारले आणि अक्क्या बनसोडे म्हणतो की माझ्या आईने माझ्या वडिलांना जहर देऊन मारलंय। या व्हिडिओला रिप्लाय म्हणून तुषार बनसोडेचा एक व्हिडिओ आला। तुषार बनसोडे म्हणतो ती आजी माझी नाहीये, ती आजी जर आमची असेल तर त्या आजीचं आधार कार्ड दाखव। मला वाटलं थोड्या वेळात अक्क्या बनसोडेचा व्हिडिओ येईल आधार कार्ड दाखवण्यासाठी, पण असं नाही झालं। दुसरा व्हिडिओ आला, त्या व्हिडिओमध्ये यांची भांडण डायरेक्ट मिटलीच होती। काल मी आणि तुषारनं व्हिडिओ बनवला होता, ते मी रागाच्या भरात बनवलाय आणि अक्क्याने काय मला शिव्या बिव्या दिल्या नव्हत्या, पण ते रागाच्या भरात मी बोलून गेले ते सगळं काही। पण त्याच्याबद्दल वाईट वाटायला लागलं मला आज की मी काल व्हिडिओ बनवला, हे चुकीचं केलं, आपण नव्हतं करायला पाहिजे असं, पण मी रागाच्या भरात केलं ते। आणि त्या व्हिडिओमुळे असं झालं की व्हिडिओ बनवायचा मुद्दा वेगळा होता, पण त्या व्हिडिओमुळे दुसरंच प्रकरण झालं। याच्यावर म्हणजे कमेंट एकदम घाण पडायला लागली। ती कुठेतरी मम्मीला पण सहन नाही झालं, मला पण नाही सहन झालं। त्याच्यामुळे पब्लिक मी तुम्हाला आता सांगतोय, प्लीज इथून पुढे ह्याला असेल कमेंट नका करू। तो पण माझा भाऊच आहे, एकच रक्त आहे आमचे, किती पण काहीतरी केलं प्लीज त्याला। आणि आमच्या फॅमिलीमध्ये फूट पाडण्याचा पण प्रयत्न करू नका। ह्याचे लोक आमची मजा घेते, ह्या गोष्टी फक्त टाळा। आणि इंस्टाग्रामला स्टोऱ्या पण टाकल्या गेल्या होत्या, हम एक साथ साथ है, हम फॅमिली है, फलाना ढिमकाना, अशा काही स्टोऱ्या टाकल्या गेल्या होत्या। आपण नाही का हो रिकामा त्या सरड्याला नाव ठेवतो, तो तरी बरा। अक्क्या बनसोडेची आई काल काय म्हणत होती कालच्या व्हिडिओमध्ये, अक्क्या बनसोडे मला म्हटला म्हणे की बुधवार पेठात जाऊन बस, घरात घाण शिव्या दिल्या, जीवे मारण्याची धमकी दिली। आजच्या व्हिडिओमध्ये त्याची आई काय म्हणते, सगळं रागाच्या भरात बोलली म्हणे। बाई तू रागाच्या भरात बोलली, पण काय बोलली याचा विचार केला का तू? बुधवार पेठात जायला सांगते स्वतःला, मुलाचं नाव सांगते तू। मुलगा म्हटला म्हणे बुधवार पेठात जाय असं। अरे आम्हाला माहिती आहे तुमची सगळी स्क्रिप्ट आहे असं, पण स्क्रिप्ट मध्ये थोडं काहीतरी लॉजिकल लिहा। तुम्ही डायरेक्ट स्क्रिप्ट मध्ये आईला बुधवार पेठात पाठवताय, हे सगळं जाऊ द्यावं। त्या अक्क्याने आणलेली आजीची ऍक्टिंग तर खूपच भारी होती। आजीला पैसे तर मिळालेच असतील, पण यांनी एखादा अवॉर्ड तरी द्यायला पाहिजे होता आजीला, कारण यांच्यापेक्षा चांगली ऍक्टिंग तर त्या आजीने केली नाही का? आणि अजून वरून म्हणतात काय लोकांनी आमच्या भांडण्याचा गैरफायदा घेऊ नये म्हणे। जसं काय लोक यांच्या घरी गेले होते भांडण बघायला पॉपकॉर्न घेऊन। भाई तुझ्या भावाने व्हिडिओ टाकला होता, ते पण सोशल मीडियाला, त्याचं उत्तर म्हणून तूही रिप्लाय दिला होता सोशल मीडियालाच। म्हणून लोकांना बोलून फायदा नाही, लोक तर बोलतीलच। आणि मी यांचे सगळे व्हिडिओ बघितले भांडणांचे, एकाही व्हिडिओमध्ये काहीच लॉजिक नाहीये। तुम्ही एक काम करा, ते तुमची स्क्रिप्ट लिहितो ना त्यालाच बदलून टाका। अक्क्या तुला मानलं भावा, डायरेक्ट व्हिडिओसाठी आजीलाच विकत घेऊन आलाय, वा। अरे भुजगवण्या, स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणतो, लोक काय शिकतील तुझ्याकडून, असं शिकवतोय? तर मग या व्हिडिओ नंतर मला तर भरपूर कमेंट येणार आहेत, तुला काय करायचंय, तू स्वतःचं बघ, तू तुझं बघ। कमेंट करणाऱ्यांना सांगते मला थोडाही फरक पडत नाही, तुम्ही तुमचं ज्ञान कमेंट मध्ये नक्की द्या, मला काहीच फरक पडणार नाही। माझी गोष्ट कशी माहिती का तुम्हाला सांगू का, मी
बत्ती चले बाजार आणि कुत्ते भोके हजार अशी गोष्ट आहे माझी. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.